दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। स्वर्गीय पंढरी तात्या नागरे भाजी मार्केट संघटनेच्या वतीने अशोकनगर येथील भाजी विक्रेत्यांनी सातपूर विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांना विविध सुविधांसाठी निवेदन सादर केले। सातपूर विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले। अशोकनगर भाजी मार्केट इथे आपला फेरीवाला झोन आहे। जवळजवळ 90 फेरीवाल्यांची तिथे नोंदणी आहे। ॲट प्रेझेंट तिथे 7 ते 60 फेरीवाले बसतात आणि 10-1 शेतकरी बसतात। तर तिकडे मनपाने फेरीवाला झोन अ वर्ग केलेला आहे। तो फेरीवाला समितीमध्ये तो निर्णय झालेला आहे आणि अ वर्ग फेरीवाला झोनसाठी 60 रुपये दैनिक पावती आहे। ही सर्वच फेरीवाला झोन त्यांच्या हिशोबाने जी पावती त्यांना अलॉटेड असेल त्याप्रमाणे फेरीवाले पावती फाडत असतात। पण 2019 पासून अशोकनगर भाजी मार्केटमधून कुठलीही पावती ही नागरिक भरायला तयार नव्हते। त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत। तिकडे शौचालय नाही, CCTV पाहिजे, त्यांनी बरेच मुद्दे आता दिलेले आहेत। परंतु शहरामध्ये अशा अनेक भाजी मार्केट आहेत की जिकडे ओपन स्पेसमध्ये फक्त लोकांना बसवलेलं आहे आणि ती लोकही आपली मनपाची जी दैनंदिन पावती आहे ती फाडतायत। अशोकनगर भाजी मार्केटला आपण प्रशस्त अशी मंडई करून दिलेली आहे, ओटे करून दिलेले आहेत। पावसामध्ये त्यांना बसायची व्यवस्थित सोय आहे आणि प्रशासनाची अशी भूमिका आहे की त्यांनी पावती सुरू करावी, दैनंदिन पावती फाडावी। त्यांचं जे म्हणणं आहे की पावती कमी करावी, तर हे फेरीवाला झोन समितीसमोर त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही ठेवू। समितीने जर त्याला मान्यता दिली तर त्यानुसार ज्या दिवशी मान्यता मिळेल, आयुक्तांचे आदेश होतील, त्या दिवसानंतर ते सुधारित दर त्यांना लागू होतील। आणि ज्या सोयी सुविधा त्या मागता आहेत त्यासाठी मनपाला त्या भाजी मार्केटकडनं इन्कम पण आवश्यक आहे, त्यानंतरच मनपा तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकेल। तर हे त्यांना काल पटवून दिलेलं आहे परवा। त्यानुसार काल परवापासून त्यांचे आम्हाला पावत्या सुरू झालेल्या आहेत। या निवेदनात भाजी विक्रेत्यांनी मार्केटमध्ये लाईटची सोय मनपाने करावी, महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी, पार्किंगची सुविधा उपलब्ध करावी, CCTV कॅमेरे बसवावे, सुरक्षा रक्षक नेमावा आणि मार्केटचे गेट दुरुस्त करावे, अशा विविध मागण्या या निवेदनातून मांडल्या आहेत। हे ओपन प्लेसमध्ये भाजी मार्केट बसवलं महिलांसाठी। तिथे कमीत कमी 70 ते 80 महिला आपल्या परपंचाचा उदरनिर्वाह करते। तरी 60 रुपयावरची पावती 20 रुपयापर्यंत आणावं, त्याच्यात लाईट, नळ आणि बाथरूमची सोय करावी विनंती विभागीय अधिकाऱ्यांना आम्ही आताच निवेदन दिलं। ते आयुक्तांशी चर्चा करणार आहे, याच्यावर लवकरचे लवकर तोडगा काढावा, नाही तर आम्ही जन आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। भाजी मार्केट पूर्णपणे बंद करू आणि रस्त्यावर बसू ही विनंती। हा प्रश्न सामाजिक व अनेकांना अडचणीत आणणारा असल्याने विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध पद्धतीने येथील प्रश्न मांडत आपले विचार मांडले। परवाच्या दिवशी सायंकाळी विभागीय अधिकारी सुनील कुमावत मॅडम या अशोकनगर भाजी मार्केट येथे आल्या असता त्यांनी प्रत्येक जे भाजी विक्रेते त्यांना 60 रुपये पावतीची कंपल्सरी केलेलं आहे असं आम्हाला कळालं। काल परवा आमच्या नगरसेवक इंदुबाई नागरे या बाहेरगावी असल्या कारणाने त्यांनी आज महापालिका विभागीय अधिकारी यांची भेट घेतली सर्व भाजी विक्रेत्यांनी व ज्या संबंधित पावती संदर्भात जो विषय होता त्यांनी त्यांच्या मागण्या मांडलेल्या आहे। मागण्यासंदर्भात असा विषय की तिथे CCTVने, लाईटची सोयने, महापालिकेच्या वतीने जर प्रत्येक नागरिक जर कर भरतोय मनपा प्रशासनाचा तर त्यांना सोयी सुविधा जर दिल्या नाही तर त्या पावतीचा उपयोग काय, असं सर्व भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी। आणि तिथं लाईटची सोयने, CCTVने, दोन्ही जे भाजी मार्केटची गेटची पूर्ण तुटलेली अवस्था आहे, कुठलाही सुरक्षा रक्षक नाही तिथं, चोऱ्या वगैरे होतात का, पाण्याची सोय नाही तिथं पिण्याची, त्याच्यानंतर महिलांसाठी स्वच्छतागृह नाही, संडास बाथरूम नाही, चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, उलटे चोर पण तिथं भरपूर आहे। तर या सुविधा आम्हाला पहिले प्रथम ज्या मूलभूत सुविधा आहे भाजी विक्रेत्यांसाठी त्या दिल्या पाहिजे। त्या नसल्या कारणाने तिथं संध्याकाळी रोज होणारं बाहेर काही भाजी विक्रेते पण बसतात, त्यांचं अतिक्रमण आहे, बाहेर रोडला भरपूर भाजी विक्रेते बसतात, त्यामुळे या लोकांचा धंदा होत नाही, त्यांच्या उपासमारीची वेळ आलेली। आज आम्ही विभागीय अधिकाऱ्यांना त्या संदर्भात एक मागणीचं पत्र दिलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची पावती देणार नाही, आम्हाला पहिले ज्या आमच्या सुविधा आहे, आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात, त्यानंतर आम्ही काय असेल ती पावती द्यायला ते भाजी मार्केटवाले ते तयार आहे। परंतु आम्ही या संदर्भात
या 1-2 दिवसात महापालिका आयुक्त मनीषाताई खत्री यांची नगरसेविका इंदुबाई नागरे व सर्व भाजी मार्केटचे जे काही कोर कमिटीचे सदस्य आहेत त्यांची आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात तोडगा काढण्याचं आम्ही त्यांना आश्वासन दिले की आम्ही आयुक्तांकडे जाऊन त्या संदर्भात आपण पुढची काय दिशा ती ठरवू. तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची पावती देणार नाही सर्व भाजी विक्रेत्यांनी सांगितले आणि आता विभागीय अधिकाऱ्यांना पण तसं आम्ही हे पत्र दिलेले. आम्ही कुठल्याही प्रकारचे यांना पावती देणार नाही. जोपर्यंत आम्हाला या सुविधा मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची पावती देणार नाही. सगळ्या सुविधा चालू करा, त्यानंतर काय असेल ते महापालिकेच्या नियमानुसार आम्ही ते पावती द्यायला तयार आहे. याची सर्वांनी दक्षता घ्यावी. सातपूर अशोकनगर येथील स्वर्गीयवासी पंढरनाथ तात्या नागरे या भाजी मार्केटचा पावतीचा विषय या ठिकाणी होता. मनपाकडनं कुठल्याही सोयीसुविधा दिल्या जात नाही. बाहेर बसणाऱ्या रस्त्यावरच्या लोकांचे अतिक्रमण करून बसतात, त्यांच्यावर कारवाई केल्या जात नाही. त्या ठिकाणी ज्या सुविधा पाहिजे, ज्या शासनाकडनं महापालिकेकडनं दिल्या जातात, अशी एकही सुविधा त्या मार्केटमध्ये नसताना बळजबरीनं 60 रुपये पावती, दैनंदिन पावती ही वसुली केल्या जाते. त्याच्या विरोधात सर्व भाजी मार्केटमधले सगळे व्यापारी या ठिकाणी आलेत. विभागीय अधिकाऱ्यांना त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे की तुम्ही पावती घ्या, जरूर घ्या, पहिले महापालिकेच्या सगळ्या सुखसुविधा द्या. तुम्ही पहिले चुकीचे आहात. तुम्ही चुकीचं असताना आमच्याकडून चुकीची बळजबरीची ही कर वसुली करणं योग्य नाहीत. त्यांनी शब्द दिला की उपायुक्त आणि आयुक्तांकडे या संदर्भात बैठक लावू, या विषयासंदर्भात लवकर त्याच्यावर तोडगा काढू. आम्ही त्यांना सांगितले, आज आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी निवेदन देत आहोत. पण जर आमच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर सर्व भाजी मार्केटचे हे सगळे जेवढे व्यापारी आहेत त्या ठिकाणी, जेवढे व्यवसाय करतात, हे मनपा आयुक्तांच्या दालनात जाऊन बसतील, त्या ठिकाणी न्याय मागतील. कारण सुविधा तुम्ही द्यायच्या नाहीत, अपुऱ्या सुविधा तुमच्यामुळं आहेत. तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते. तुमचे सुरक्षाकर्मी नाहीत, त्या ठिकाणी CCTV नाहीत, शौचालय नाहीत, लाईटची व्यवस्था व्यवस्थित नाही, त्या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित असताना तुम्ही अशा पद्धतीने सक्तीची कर वसुली करू शकत नाही. तुम्ही करा ना, जी शासन धरणं योग्य आहे, या लोकांनाही परवडेल. अरे तुम्ही 60 रुपयासारखी पावती त्यांच्याकडून वसूल करणार, त्यांना काय मिळणार आहे? 100 रुपये रोजरोटी कमावणारी ही लोक हातावरची मंडळी आहे. धनदानगांना सोडून द्यायचं आणि गरिबावर तलवार ठेवायची, हे काही महापालिकेचं धोरण योग्य नाही. त्यामुळं येत्या 8 दिवसामध्ये त्यांनी हा निर्णय द्यावा, अन्यथा आम्ही बाजार सामाजिक कार्यकर्ते दीपक नाना लोंढे यांनीही त्या ठिकाणी भूमिका मांडली. तुम्ही नाही केलं, आम्ही या ठिकाणी बाजार मांडू, कारण इथं सगळ्या सोयीसुविधा आहेत आम्हाला, आणि मग इथं येऊन बसू. मग तुम्हाला 60 रुपये पावती घ्यायची तर घ्या, पण अन्याय करू नका, ही आमची मागणी आहे. अन्यायाच्या विरोधात आम्ही सगळे रस्त्यावर उतरू, सर्व लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरतील आणि शासनाला, महापालिकेला याचा जाब विचार. या प्रसंगी छावा क्रांतीवीर संघटनेचे करण गायकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे, रवी पालवे यांच्यासह अनेक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच शरद नागरे, सुधा माळी, मोठा भाऊ बडगुजर, शंतनू महाजन, वाल्मिक पवार, अक्षय पवार, दत्ता चकोर, शिवाजी बोडके, गोरख माळी, उत्तम तिवडे, राजू महाजन, पिंटू धात्रक, बस्तीराम कथार, कल्पना धात्रक, अलका कथार, गोदाबाई माळी, हर्षल बडगुजर, योगेश नागरे, अंकुश नागरे या सर्व मान्यवरांची या निवेदनावेळी उपस्थिती होती. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक.